महाराष्ट्राचा भूगोल। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलमधील प्रश्न व उत्तरे। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहावा। चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करावा। महाराष्ट्रात प्रश्न पहिला, महाराष्ट्रात 1 मे 1999 रोजी कोणते जिल्हे उदयास आले? महाराष्ट्रात 1 मे 1999 रोजी कोणते जिल्हे उदयास आले? तर पर्याय क्रमांक 1 आहे हिंगोली व गोंदिया, पर्याय क्रमांक 2 आहे सिंधुदुर्ग व गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 आहे नंदुरबार व वाशिम, पर्याय क्रमांक 4 आहे लातूर व जालना। चला प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा आणि प्रश्नाचं उत्तर आहे हिंगोली व गोंदिया असे महाराष्ट्रात 1 मे 1999 रोजी हे 2 जिल्हे उदयास आले। प्रश्न क्रमांक 2, ऑगस्ट 2014 नुसार महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑगस्ट 2014 नुसार महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? चला पर्याय क्रमांक 1 आहे 29 जिल्हे आहेत, पर्याय क्रमांक 2 आहे एकूण 28 जिल्हे आहेत, पर्याय क्रमांक 3 आहे एकूण 36 जिल्हे आहेत आणि पर्याय क्रमांक 4 आहे एकूण 26 जिल्हे आहेत। तर चला उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थ्यांनो। आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकूण 36 जिल्हे आहेत। ऑगस्ट 2014 नुसार महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर 36 आहेत। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे कोकण प्रशासकीय विभाग, पर्याय क्रमांक 2 आहे पुणे प्रशासकीय विभाग, पर्याय क्रमांक 3 आहे नागपूर प्रशासकीय विभाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग। चला याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग। याच्यामध्ये किती जिल्हे आहेत? याच्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत। प्रश्न चौथा, महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 6, पर्याय क्रमांक 3 आहे 5 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 7। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3, उत्तर आहे 5। प्रश्न 5वा, महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर काय करण्यात आले? महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नाव काय करण्यात आले? तर पर्याय क्रमांक 1 आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2 आहे रायगड, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई उपनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे जालना। याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड। रायगड जिल्ह्याचे नाव काय होते पूर्वी? कुलाबा। प्रश्न 6वा, महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात समाविष्ट होतात? महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात समाविष्ट होतात? तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे कोकण विभाग, पर्याय क्रमांक 2 आहे देश विभाग, पर्याय क्रमांक 3 आहे मराठवाडा विभाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे विदर्भ विभाग। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विदर्भ। विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत? एकूण तर 11 आहेत। 11 जिल्हे आहेत विदर्भामध्ये। अमरावती व नागपूर असे दोन्ही प्रशासकीय विभाग मिळून त्याला काय म्हणतात? तर विदर्भ म्हणतात।
प्रश्न 7वा, महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे खानदेश, पर्याय क्रमांक 2 आहे कोकण विभाग, पर्याय क्रमांक 3 आहे देश विभाग आणि पर्याय क्रमांक 4 आहे मराठवाडा विभाग. याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो खानदेश. खानदेशमध्ये किती जिल्हे आहेत? तर खानदेशमध्ये 3 जिल्हे आहेत. ते कोणते आहेत? धुळे, नंदुरबार आणि जळगाव असे किती जिल्हे आहेत? 3. खानदेशमध्ये 3 जिल्हे येतात. प्रश्न क्रमांक 8, पूर्व विदर्भात कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? पूर्व विदर्भात कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? पर्याय क्रमांक 1 आहे नंदुरबार, पर्याय क्रमांक 2 आहे हिंगोली, पर्याय क्रमांक 3 आहे गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे वाशिम जिल्हा. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गोंदिया. पूर्व विदर्भात कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? तर तो आहे गोंदिया जिल्हा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? या अगोदर आपण यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे पहा. जर पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे अंधेरी, पर्याय क्रमांक 2 आहे बांद्रा, पर्याय क्रमांक 3 आहे बोरिवली आणि पर्याय क्रमांक 4 आहे कुर्ला. तर याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे बांद्रा. बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ठिकाण कोठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? हा पण प्रश्न तोच आहे. याच्या अगोदर आपण यावरती संपूर्ण माहिती टाकलेली आहे. कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय कुठं आहे, त्यामध्ये तालुके कोणते आहेत, त्यांचे नाव काय आहेत ते तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो पाहून घ्यावा. तर पर्याय क्रमांक 1 आहे इथे देवगड, पर्याय क्रमांक 2 आहे सिंधुदुर्ग नगरी ओरोस, पर्याय क्रमांक 3 आहे रत्नागिरी, पर्याय क्रमांक 4 आहे बेंगुर्ला. याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग नगरी ओरोस. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 7 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6. याचं उत्तर प्रत्येकाला माहितीच असायला पाहिजे. कमेंटमध्ये टाईप करून सांगा याचं उत्तर किती आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. 1 मे 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस प्रशासकीय विभाग 4 होते, त्यानंतर 2 वाढले. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 16, पर्याय क्रमांक 2 आहे 11, पर्याय क्रमांक 3 आहे 13 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 12. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 16. पुढील प्रश्न 13 नंबरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एका जिल्ह्यात 15 तालुके असणारे एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एका जिल्ह्यात म्हणजे असे किती जिल्हे आहेत त्यामध्ये 15 तालुके आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे 4,
पर्याय क्रमांक 2 आहे 2, पर्याय क्रमांक 3 आहे 7 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5. तर याचं योग्य उत्तर टाईप करून पाठवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4 जिल्हे आहेत असे, त्यामध्ये 15 तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या बाजूला कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत? महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत? पर्याय क्रमांक 1 दक्षिण, पर्याय क्रमांक 2 पूर्व, पर्याय क्रमांक 3 पश्चिम, पर्याय क्रमांक 4 उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण. पर्याय क्रमांक 1 दक्षिण हे उत्तर आहे. प्रश्न 15. महाराष्ट्राच्या वायव्य भागात टिंबटिंबच्या सीमारेषा आहेत. महाराष्ट्राच्या वायव्य भागात कशाच्या सीमारेषा आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आहे तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 आहे गुजरात राज्य दादर व नगर हवेली आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्नाटक व गोवा. याचं उत्तर प्रत्येकाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला कमेंटमध्ये टाईप करून सांगा उत्तर काय असेल ते. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गुजरात राज्य व दादर व नगर हवेली. महाराष्ट्राच्या वायव्य भागात कशाच्या सीमा आहेत? तर गुजरात राज्य व दादर व नगर हवेली यांच्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.